उन्हाळा प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि ह्या अशा उन्हात आपण ज्यावेळेला काही काम आहे म्हणून बाहेर जातो आणि आपण बाहेरनं आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की आपली त्वचा काळी पडली आहे किंवा आपल्या त्वचेला टॅन झालेला आहे. तर त्यावेळेला मग आपण वेगवेगळे उपाय करायला लागतो. एखादा फेस पॅक लावणं किंवा एखादी क्रीम लावणं. पण आपल्याला तरी देखील छानसा असा रिझल्ट मिळत नसतो. पण ज्यावेळेला आपल्याला माहिती असतं ना, की आपल्याला टॅनिंग का होतं किंवा टॅनिंग होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी, तर आपल्याला नक्कीच टॅनिंग होणार नाही. आणि म्हणूनच मग आपण आपल्या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत, की ज्यावेळेला आपण उन्हामध्ये बाहेर जातो, तर आपल्या त्वचेला टॅनिंग का होतं आणि त्याच्यापासून आपल्याला कसं वाचता येईल आणि जरी टॅनिंग झालंच असेल, तर त्याच्यासाठीचे काही उपाय आहेत का? तर हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपल्या चॅनलमध्ये कायमच तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी काही छोट्या-छोट्या टिप्स मिळत असतात आणि जर तुम्हाला अशा माहितीमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून ज्यावेळेला आम्ही व्हिडिओ अपलोड करतो, त्यावेळेला तुम्हाला लगेच त्याची सूचना दिली जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत, की आपल्या त्वचेवर टॅनिंग का होत असतं. तर मंडळी आयुर्वेदानुसार कसं सांगितलेलं आहे, की आपल्या निसर्गामध्ये जी काही प्रत्येक वस्तू आहे ती पंचमहाभूतापासून बनलेली आहे आणि निसर्गामध्ये देखील पंचमहाभूते आहेत. तर सूर्य हा एक पंचमहाभूतापैकी एक आहे आणि आपल्या शरीरामध्ये देखील पंचमहाभूते आहेत. तर त्यातीलच सूर्य म्हणजे कसं येतं, की सूर्य ही तेज महाभूत आहे आणि आपल्या शरीरामध्ये असणारं पित्त किंवा जे काही अग्नी आहेत ते तेज महाभूताशी रिलेटेड आहेत आणि म्हणूनच आपण जी काही पंचमहाभूते आहेत त्यांची आपल्याला कायमच गरज असते. आपलं जीवन निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला पंचमहाभूतांचा आधार कायमच घ्यावा लागतो. पण मग काय होतं ना, की ज्यावेळेला आपण अति प्रमाणात एखाद्या गोष्टीचं सेवन करतो किंवा प्रमाणात आपण एखाद्या गोष्टीचा वापर करतो ना, त्यावेळेला आपल्याला नक्कीच हानी होते. आपल्याला सूर्य कशासाठी उपयोगी आहे? आपल्या त्वचेवर ज्यावेळेला कोवळं सूर्यप्रकाश पडतो, तर आपल्याला व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश गरजेचा असतो. तसेच सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे, ते सूर्यप्रकाशात गेल्यामुळे तयार होतं आणि त्याच्यामुळे आपला मूड चांगला राहायला मदत होते. तसेच आपली इम्युनिटी चांगली ठेवायची असेल, तर आपल्याला सूर्यप्रकाशात गेलंच पाहिजे. पण ज्यावेळेला आपण हे कमी प्रमाणात घेतो, तर हे आपल्याला फायदे मिळत असतात. पण ज्यावेळेला आपण सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात घेतो किंवा प्रखर सूर्यप्रकाशात आपण ज्यावेळेला जातो, तर आपल्याला मग काहीतरी तोटे व्हायला चालू होतात. म्हणजेच काय, की प्रखर सूर्यप्रकाश म्हणजे खूप जास्त तापलेलं तेज महाभूत असतं आणि त्याच्यामुळे मग आपल्या त्वचेवर जे काही भ्राजक पित्त आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये पित्ताचे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्वचेमध्ये भ्राजक पित्त सांगितलेलं आहे आणि ते जे भ्राजक पित्त आहे त्याला सूर्यप्रकाश जो प्रखर सूर्यप्रकाश आहे तो दूषित करत असल्यामुळे ते भ्राजक पित्ताची दृष्टी झाल्यामुळे त्वचा लालसर होते, त्याला सूज येते आणि ती काळी पडते. तसेच जे वाढलेलं जो पित्त आहे त्याच्यामुळे मग पुन्हा रक्ताची दृष्टी होते आणि म्हणून मग ते सगळी त्वचा काळी पडते आणि मग त्याचा कलर लवकर पुन्हा परत येत नसतो. आणि मॉडर्न सायन्सनुसार जर आपण बघायला गेलो तर ज्यावेळेला आपल्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडतो, तर ते सूर्यप्रकाशामध्ये जी काही अल्ट्राव्हायोलेट किरणे असतात, त्याच्यामुळे आपल्या त्वचेला हानी होत असते आणि मग ती हानी होऊ नये म्हणून आपली त्वचा ही मेलॅनिन नावाचे एक संप्रेरक तयार करत असते, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेचे संरक्षण होत असते आणि मेलॅनिनमुळे आपली त्वचा ही काळी किंवा लाल पडत असते आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण प्रखर सूर्यप्रकाशामध्ये जात असतो, त्यावेळेला आपली त्वचा जास्तीत जास्त मेलॅनिन तयार करते जेणेकरून आपलं आणि आपल्या त्वचेचं संरक्षण होईल आणि म्हणूनच मग आपली त्वचा काळी पडायला चालू होते. हे तर झालं कारण, की आपल्याला ज्यावेळेला आपण सूर्यप्रकाशात जातो, त्यावेळेला आपली त्वचा काळी का होते? मग आपली त्वचा काळी झालेली जी आहे, ती आपल्याला पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी काय करायला लागेल? तर अर्थातच आयुर्वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे ना, की ज्यावेळेला आपल्याला चिकित्सा करायची असते, तर आपल्याला ज्या गुणांमुळे आपल्याला आजार झालेला आहे, त्याच्या विरुद्ध गुणांची औषधे ज्यावेळेला आपण घेतो, तर मग आपण नीट होत असतो. म्हणजेच काय, मग आता आपण प्रखर सूर्यप्रकाश म्हणजेच काय, की उष्णतेमुळे आपल्याला आपली त्वचा काळी पडलेली आहे आणि ती आपल्याला जर नीट करायची असेल, तर आपल्याला थंड गुणाची किंवा शीतगुणाची औषधे वापरली पाहिजेत. म्हणूनच आपण काय करतो, चंदन किंवा गुलाब पाणी ह्यांचा लेप करून आपण त्वचेवर लावतो. ज्याच्यामुळे चंदन शीतगुणाचं आहे आणि वर्ण्य देखील सांगितलं आहे. वर्ण्य म्हणजे त्वचेला चांगलं बनवणारं किंवा त्वचेचा टोन वाढवणारं. तसेच गुलाब देखील आपल्याला
वर्णगणात सांगितलेलं आहे आणि शीत सांगितलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला त्यांचं ऍप्लिकेशन करतो, जिथे काही आपल्याला टॅनिंग झालेलं असतं तिथे ज्या वेळेला आपण ते लावतो, त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा जो दाह आहे किंवा आपली त्वचेला जी सूज आलेली असते, लाल झालेलं असतं, ते कमी यायला मदत होते. तसेच आपल्याला कोरफडीचा वापर करायला सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. कारण कोरफड ही शीतगुणाची आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि पाणी हे आपण कधी आपल्याला काही भाजलं तर आपण पटकन पाणी घेत असतो आणि म्हणूनच मग ज्यावेळेला आपण कोरफडीचा गर लावतो ना, जिथे आपल्याला टॅनिंग झालेलं आहे, तिथे ज्या आपल्या त्वचेची जळजळ होत असते ती देखील कमी होते आणि आपल्या त्वचेचा जो रंग खराब झालेला आहे किंवा काळा झालेला आहे तो पूर्ववत येण्यास आपल्याला मदत होते. तसेच आयुर्वेदानुसार ना प्रत्येक त्वचेनुसार देखील आपल्याला काही उपाय सांगितलेले आहेत. म्हणजे कुणाची वाताची त्वचा किंवा ड्राय स्किन असते, कुणाची पित्ताची म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन असते आणि कुणाची कफाची किंवा ऑइली स्किन असते. मग त्यानुसार आपल्याला वेगवेगळे उपाय करायला सांगितलेले आहेत. ज्यांची वाताची किंवा खूप ड्राय स्किन असते, म्हणजे की अगदी लगेचच आपल्याला त्यांची त्वचा दिसून येते की त्याच्यावर मॉइश्चर अजिबातच नसतं, खूपच रफ झालेली असते. मग त्यांनी तिथं ज्या वेळेला तुम्हाला टॅनिंग झालेलं असतं, तर तुम्ही एरंडेल तेलाचा वापर केला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळू शकतो. कारण की काय होतं, एरंडेल तेल हे खूप जास्त चिकट असतं आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला त्या ड्राय स्किनला त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच ज्यांची पित्ताची त्वचा आहे किंवा ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, थोडं जरी काही वेगळं वापरलं तर लगेच ॲलर्जी होते. अशा व्यक्तींमध्ये ज्यावेळेला टॅनिंग होतं तर त्यांनी नारळ तेलाचा किंवा आपण जे कोकोनट ऑइल आणतो त्याचा वापर करायला हवा. कारण ते शीतगुणाचं आहे आणि सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची असते त्यांच्यासाठी त्यांच्यामधली जी सूज आलेली असते ती कमी करण्यासाठी नारळ तेलाचा खूप उत्तम उपयोग होतो. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा कफाची ज्यांची त्वचा आहे त्यांच्यामध्ये तुम्ही रोज वॉटर वापरू शकता. कारण त्यांच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही तेल वापरायला जाता ना, तर त्याच्यामुळे मॉइश्चर आणखी वाढून तुम्ही त्याच्यामुळे जास्ती ऑइली स्किन तयार होऊन मग पुन्हा मग आणखी काहीतरी पिंपल्स येणे वगैरे असं चालू होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तिथे रोज वॉटर वापरू शकता. जेणेकरून तुम्हाला ते दाह वगैरे कमी येईल किंवा मग तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. आणि आयुर्वेदानुसार त्वचेचे जे 7 प्रकार सांगितलेले आहेत, त्यामधील अवभासिनी ही जी त्वचेचा पहिला थर आहे ना, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात हानी होऊन मग हे पिंपल्स किंवा डॅन्ड्रफ तसेच टॅनिंग हे होत असतं. आणि मग हे जे कमी करण्यासाठी तिथे असणारं भ्राजक पित्त जे आहे, त्याला आपण पोषण ज्यावेळेला द्यायला चालू करतो, तर मग आपली स्किन पूर्ववत व्हायला मदत होते. तर मग हे पोषण फक्त वरनं ॲप्लिकेशन देऊन होणार आहे का? तर नाही. आपल्याला आतनं देखील थंड गुणाची औषधं किंवा थंड गुणाचा आहार घ्यावा लागतो. म्हणूनच आपल्याला आयुर्वेदामध्ये सारिवा मंजिष्ठा ही जी वर्ण्यगुणाची द्रव्ये सांगितलेली आहेत, त्याचा आपल्याला औषध म्हणून उपयोग करावा लागतो. तसेच आपण उन्हाळ्यात ज्यावेळेला जास्त प्रमाणात पाणी पितो, तर आपल्या त्वचेची हानी होत नाही किंवा आपली त्वचा ड्राय पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा चांगली ठेवायची असेल, तर तुम्हाला शहाळ्याचं पाणी, कोकम सरबत, ताक, आंबील आणि उन्हाळ्यात जी येणारी फळे आहेत त्यांचा वापर तुमच्या आहारात करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमची त्वचा छान फ्रेश राहील. कारण उन्हाळ्यातच आपल्याकडे खूप जास्त फंक्शन असतात आणि मग आपली त्वचा जर तिथे व्यवस्थित दिसत नसेल तर आपल्याला एक थोडासा कॉम्प्लेक्स वाटत असतो, की मग माझी स्किन छान दिसत नाहीये. आणि मग तुमची स्किन तुम्हाला छान ठेवायची असेल, तर तुम्हाला तुमचा आहार देखील चांगला ठेवावा लागतो. नुसतेच तुम्ही फक्त फेस पॅक लावले किंवा वेगवेगळे काही ट्राय केल्या क्रीम्स, तर तुमची त्वचा चांगली होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला आतनं देखील औषधं घेणं गरजेचे आहे. म्हणूनच थंड गुणाची औषधं घ्या. तसेच शक्य होत असेल तर रोज 2 चमचे गुलकंद 1 कप दुधात टाकून ज्यावेळेला तुम्ही घेता उन्हाळ्यामध्ये, तर त्याने देखील तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळायला चालू होतो. आणि एक बोनस टिप म्हणून मी एक फेस पॅक सांगणार आहे, जो आपण ज्यावेळेला वापरतो ना, तर टॅनिंग खूप सुंदर रीतीने कमी व्हायला मदत होतं. तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, 1 बटाटा घ्यायचा आहे, 2 चमचे तांदुळाचं पीठ, त्यानंतर एक चिमूटभर तुम्हाला कॉफी पावडर घ्यायची आहे आणि गरजेप्रमाणे तुम्हाला त्यात शॅम्पू टाकायचा आहे. तर एक जो बटाटा घेतलेला आहे, तो तुम्ही किसून घ्या आणि त्याच्यापासून असं पिळून तुम्ही रस काढून घ्यायचा आहे.
तो जो रस निघालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे तांदूळाचं पीठ आहे ते ऍड करायचं आहे. तसेच तुम्हाला त्यात थोडीशी कॉफी पावडर ऍड करून मग पुन्हा थोडासा शॅम्पू टाकायचा आहे आणि ते मिश्रण खूप वेळ मिक्स करा, जेणेकरून त्याची छान पेस्ट तयार होईल. आणि ती पेस्ट तुम्ही अशी जिथे टॅनिंग झालेलं आहे तिथं लावायची. ती थोडंसं असं मसाज करायचा आहे. ज्यावेळेला तुम्हाला आता ते वाटेल की ती आता थोडीशी ड्राय व्हायला लागली आहे, त्यावेळेला ती तुम्ही धुवून टाकलीत की तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळतो. कारण बटाटा हा त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या ब्लीच हे करण्याचा गुणधर्म आहे आणि तो शीतगुणाचा आहे. तसेच तांदूळ हे देखील शीत आणि स्निग्ध सांगितलेले आहेत, जे त्वचेसाठी खूप सुंदर काम करतात. आणि कॉफी हे आयुर्वेदात नाही सांगितलेलं आहे, पण कॉफी हे स्किनसाठी चांगलं आहे असं मॉडर्नमध्ये म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ॲप्लिकेशन करता आणि कमी प्रमाणात वापरता तर त्याचा रिझल्ट छान मिळतो. तर हे जे काही मी फेस पॅक सांगितलेले आहेत आणि मी जे काही उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की वापरून पहा आणि तुम्हाला काय फरक जाणवला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.